नाही आभाळाची साथ आहे, अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे, कोणापुढे वाकत नाही मराठ्यांची जात आहे, मराठ्यांची जात आहे. सर्वप्रथम जाणता राजा, आदर्श राजा, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्यांप्रमाणे चमचम करणारे माझे मित्रमैत्रिणी. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा. मी तेजल संजय भोगळे. मी आता 5वी अ मध्ये शिकत आहे. मी आज आपणास मी किल्ला बोलतोय ही नाटिका सादर करत दाखवत आहे. ती आपण शांतचित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. खबरदार, जर कोणी एकही पाऊल पुढे टाकेल तर पाऊल पुढे टाकण्यापूर्वी 10 वेळा नव्हे तर 100 वेळा विचार करा की तुम्ही हे पाऊल कुठे टाकत आहात. तुम्हाला काही चीड वस्ती वाटली की शासनाने परळीत केलेली वस्ती वाटली? अहो, एकीकडे महाराष्ट्राचं वैभव अख्ख्या जगाचे डोळे झुकवून टाकत होतं, संपूर्ण जगाला आकर्षित करत होतं. माझा धनी छत्रपती शिवराय नाव जरी घेतलं तरी अंगावर रोमांच जिंकून येतं. ज्या महाराजांनी स्वतःच्या हातांनी एक एक दगड रचून मला उभं केलं आणि त्यांच्याच पवित्र स्पर्शाने माझ्या आयुष्याचा सोनं झालं. काय म्हणाला? मी कोण? अजूनही नाही कळलं. मी महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राची माती आहे, महाराष्ट्राची संपत्ती आहे आणि मीच महाराष्ट्राचा अभिमान आहे. थोडक्यात मी महाराष्ट्राचा किल्ला बोलतोय. कोणता किल्ला? मीच तो शिवनेरी, ज्याच्यावर शिवबा नावाचा सूर्य उगवला. मीच तो तोरणा, जिथे स्वराज्याचा श्रीगणेशा झाला. मीच तो प्रतापगड, जिथे माझ्या शिवबानं अफजलखानाचा गोठा बाहेर काढला. मीच तो लाल महल, जिथे शाहिस्ते खानाची रेषा उभपला. मीच तो पन्हाळा, ज्याच्या वेड्यातून माझा राजा सुखरूप निसटला. मीच तो पुरंदर, जिथे मुलांतराची रेषा उरपला. मीच तो विशालगड, ज्याच्या पायथ्याशी माझी पवित्र प्राण प्राणाने वाहिली. मीच तो कोंढाणा, जिथे माझा सिंह शत्रूवर तुटून पडला आणि इतिहासात नरवीर म्हणून प्रसिद्ध झाला. मीच तो राजगड, जिथे माझ्या राजाने संसार थाटला. मीच तो रायगड, जिथे माझ्या राजाचा अभिषेक झाला. माझ्या प्रत्येक पायरीवर माझ्या शूरवीर मावळ्यांचा अभिषेक झाला आहे. माझी प्रत्येक पायरी झुलपावन झाली आहे. अशा पायरीवर चढण्यापूर्वी एकदा माझ्या राजाचे स्मरण करा. इथले दगड इतिहासाची साक्ष देत आहेत. या दगडावर तुमचे नाव कोरण्याचा कधीही प्रयत्न करू नका, कारण हे दगड नुसते दगड नाही तर छत्रपती महाराजांनी जपलेला मेहुल मणी आहे. इथे माझे समस्त नागरिकांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की किल्ले फक्त न्यायासाठी नाही तर ते आपल्या शूरवीरांचे स्थान आहे. आपल्या पाल्यांना